नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता मोहोळ तालुक्यामध्ये असलेल्या घोडेश्वर म्हणजे बेगमपूरच्या चौकामध्ये उभा आहे. खरं तर मंगळवेढा सोलापूर रस्त्यावर असलेलं मोठं गलबलाट असलेलं, मोठी गर्दी असलेलं आणि रस्त्यावर सगळा व्यवहार, सगळी दुकानं, सगळी कामकाज आणि दोन्ही बाजूला त्या ठिकाणी मोठी आवक जावक असलेलं हे बेगमपूर गाव आहे. खरं तर अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठे रस्ते झाले, परंतु त्या रस्त्यानं जशा प्रगतीला वाटा फोडल्या तशा अनेक जणांच्या जीवनामध्ये अनेक पद्धतीच्या अडचणी, गावकऱ्यांच्या जीवनामध्ये अनेक पद्धतीच्या अडचणी देखील निर्माण करायचं काम या रस्त्याच्या संदर्भामध्ये झालं आहे. खरं तर मी ज्या चौकामध्ये उभा आहे तो चौक अक्षरशः पाठीमागच्या काही दिवसांपासून किंवा हा रस्ता झाल्यापासून अक्षरशः मृत्यूचा सापळा झाला आहे. आठवड्याला, 15 दिवसाला, महिन्याला कुणी ना कुणी इथं अतिशय वाईट पद्धतीनं त्याचा मृत्यू त्या ठिकाणी होतो आहे. अपघात मोठ्या संख्येनं होत आहेत. खरं तर गावामध्ये ज्यावेळेला मोठे रस्ते आले त्यावेळेला दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे सर्व्हिस रोड आहेत ते सर्व्हिस रोड सोडण्याचं काम झालं, परंतु बेगमपूर खरं तर मोठी वस्ती, दोन्ही बाजूला मोठे व्यवहार, दुकानं, नर्सरी अशा बऱ्याच गोष्टी दोन्ही बाजूला रस्त्याच्या असताना बेगमपूरमध्ये मात्र कुठल्याही पद्धतीचा सर्व्हिस रोड नाही. एस टी स्टँडची अवस्था बघितली तर सरकार झोपीत नियोजन करतंय का किंवा रस्ते बांधणारी लोक झोपीत रस्ता बांधतायत का असा प्रश्न पडावा. अशा पद्धतीनं गाव इकड, स्टँड इकड, काही ठिकाणी तर खाजगी शेतामध्ये स्टँड, प्रचंड चुकीचा असा कारभार ह्या संपूर्ण रस्त्याच्या संदर्भामध्ये किंवा चौकाच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये या गावामध्ये झाला आहे आणि त्याचा उद्रेक पाठीमागच्या काही दिवसांपासून बेगमपूरकरांकडून वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी होताना दिसतोय. खरं तर बालाजी लोहकरे माझ्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण अनेक वेळा शेतीच्या संदर्भातले व्हिडिओ करतोय आणि त्यांच्याच सोशल मीडियाच्या अकाउंटवरून हा एकूण गोंधळ मी पाहिल्यानंतर आज बेगमपूरमध्ये मी स्वतः आलोय. माझ्यासोबत बेगमपूरमधली काही मंडळी आहेत. इथल्या प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी शैलाताई देखील आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी बोलणार आहोत, परंतु बालाजी तुमच्यापासून सुरुवात करायचं आहे. खरं तर अतिशय रागारागामध्ये, संतापामध्ये तुम्ही केलेला व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झाला. रस्त्याची एकूण परिस्थिती तुम्ही सांगितली. एखादं रस्ता बांधणी करणारं प्रशासन असू द्या किंवा इथली स्थानिक प्रशासन असू द्या, किती झोपीत नियोजन करू शकतात याचं जर चांगलं उदाहरण काय असेल तर तुमच्या बेगमपूरची संपूर्ण व्यवस्था आहे. काय पहिली प्रतिक्रिया गावकरी म्हणून काय एवढा संताप बालाजीला आला होता? कसं आहे, अनेक वर्ष हा जो अन्याय आहे म्हणजे आमची बाजारपेठ कुठं तर पूर्वीपासूनच नावलौकिक मिळवलेली बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेचं जाणून बुजून खच्चीकरण कशा पद्धतीनं करायचं याचं एक षडयंत्र रचलं गेलं आहे की काय, अशा पद्धतीची शंका यासारखं सगळं वातावरण आहे. म्हणजे आज अशी परिस्थिती झाली की आम्हाला सगळ्याच गोष्टी डावलले. एवढा प्रचंड अन्याय झाला आहे कारण हा रस्ता एवढा दामटला गेला आहे, इथं कुठलंही लॉजिकली काम झालं नाही. लोकांच्या जीवाशी खेळण्याचं इथं सगळं जे षडयंत्र आहे. म्हणजे आज आमच्या गावातली लोक बाहेर जाताना आणि गावात येताना जीव अक्षरशः मुठीत घेऊन वागताना आम्हाला दिसत आहेत. त्याच्यामध्ये लहान मुलं आहेत, शाळेंची हे आहेत, पेशंट आहेत, काय दवाखान्याला जाणारे, आणि अतिशय अमानवीय पद्धतीनं हा सगळा खेळ चालू आहे. आणि जे मृत्यू आम्ही बघितलेत आमच्या डोळ्यांनी, म्हणजे वाईट असं वाटतं की माणसं जन्माला येणार आणि मरणार हे निसर्ग चक्र आहे, पण ती कशा पद्धतीनं मरणार हे बघितलं की अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. ज्यांना सावरायला आम्ही गेलो आहे, आम्ही त्यांच्या हात लावलं तिथं हात शरीरात जात होते. अक्षरशः चेंडू सगळ्या शरीराचा झालेली लोकं आम्ही बघितली आणि आता आम्हाला कळून चुकलं आहे की ह्या गोष्टीवर आम्हाला उद्रेक करावा लागणार आहे. जगायचं असेल, आमच्या लोकांची सुरक्षा आम्हाला जपायची असेल तर आम्हाला ही जी मगरगट्टा, आता खरं तर हा संघर्ष असा आहे की सामान्य माणूस भेदरलेल्या स्थितीत आहे, त्याला ह्या सगळ्या गोष्टींना सोडवण्याची गरज आहे. आणि ह्या व्यवस्था ज्या आहेत ह्यांनी हा जो प्रश्न आहे तो दाबण्यावर ह्यांचा फोकस आहे. आमच्या ज्यावेळेस आम्ही 2 तासाचा प्रचंड रस्ता रोको झाला, लोकांमध्ये संताप होता, खरं तर प्रचंड जाळपोळसुद्धा त्या ठिकाणी झाली असते, परंतु अजूनही लोकांनी संयम ठेवला. अजूनही संयमी मार्गानं लोक मागणी करतायत की आमचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. आम्हाला जे कुठं सगळीकडे सर्व्हिस रोड आहेत, म्हणजे आमच्या गल्ल्या जेवढ्या आहेत तेवढी गाव आहेत त्यांना तुम्ही सगळ्या सोयीसुविधा दिल्यात आणि आमच्यावर मात्र अन्याय केला. आम्हाला एकही सर्व्हिस रोड तुम्ही देऊ शकत नाही. आमचं स्टँड तुम्ही 2 किलोमीटर गावापासून बाहेर नेलं आहे. आमचं घोडेश्वरपासून जर तुम्ही स्टँडचं अंतर मोजलं तर 2 किलोमीटर भरतं यावी. आणि सगळ्यात मोठं दुर्दैव काय, ही म्हातारी कोतारी माणसं लंगडत जेव्हा ह्याच्यावर येतात तेव्हा सनक येते आणि मग वाटतं ही व्यवस्था, भिकारचोट व्यवस्था उलटून टाकणं गरजेचं आहे. शेतात कामं चालू असताना मला इथे येऊन रोज संघर्ष करावा लागतं. या गोष्टीसाठी मी सातत्यानं पुढे आलोय. माझा संघर्ष पोलीस प्रशासनाबद्दल झाला. म्हणजे तुम्ही रस्ता बंद केला की दुसऱ्या दिवशी गाड्या अडवायला चालू केल्या. आमच्या प्रश्नाला बगल देऊन तुमचीच उकळ पांढरी करून घेणार. तुम्ही दंड 3-3 हजार 2-2 हजार करताय, गाडीवाल्याकडनं 500-500 रुपये घेताय. कशासाठी करताय? लोकांचं जगणं आधीच अवघड झालंय, त्यात तुम्ही त्याच्यात सुद्धा उकळ पांढरं करून घेताय. तुमचं अतिशय म्हणजे संताप आणणारी सगळी गोष्ट आहे. इथं लोकांची खूप मोठी मागणी आहे की इथं 10 मृत्यू झाले, किती दिवसात झाले? 2-3 महिन्यामध्ये झाले आणि 50हून जास्त लोकांना अपंगत्व आलंय आज.
आज ह्या लोकांच्या व्यथा खूप मोठ्या आहेत. अनेकांचं कमवता माणूस गेलाय, त्याला साधी दमडीची तुम्ही मदत करू शकला ना, एवढी तुमची ही येण्याची आहे. म्हणजे तुम्ही हे सगळं प्लॅन बदलताना कोट्यावधी रुपये गपला केला असेल, पण एखादा माणूस जीवानिशी गेल्यावर त्याच्या कुटुंबाला मदत करायची असती, ही मानवीयता सगळं सरकार जपतं. मग ह्यांनाच काय धाड भरली? तुम्ही टोळ घेता, लाखोंचं रोजचं तुमचं कलेक्शन ऐकलं तर डोळं पांढरं व्हायला येते, तर एवढं तुमचं रोजचं कलेक्शन आहे. आणि तुम्ही एखाद्या गोरगरिबाला मेल्यावर तुम्ही आर्थिक मदतसुद्धा करू शकत नाही, 10 रुपयाची सुद्धा. आणि संतापजनक गोष्ट अशी आहे की सगळं प्लॅन म्हणजे इलॉजिकल. ह्याला हा जो आपण आता उभारलेला जो भाग आहे, पॅच आहे, अक्षरशः म्हणजे हसावं की रडावं कळत नाही. इथं झाडं लावली त्यांनी. हा चौक आहे गावचा मोठा, इथून तुम्ही रस्ता सोडलाय कशाचा? लोकांना रस्त्याला लागायचा. या रस्त्यानं जाताना जर इथं झाडं लावली तर इकडनं येणार वाहन दिसणार आहे का? इथं माणसंच मेली पाहिजे असं तुमचं धोरण आहे का? म्हणजे आलेली माणसं दडकून इथं मेली पाहिजे ते अशा पद्धतीने नियोजन केलंय का? त्या स्टँडला गावाच्या पलीकडच्या बाजूला स्टँड दिले. गाव इकडं आमचं स्टँड दिले पलीकडल्या बाजूला. स्टँड हवी किती माणसाच दिले? ती स्टँड देताना तुम्ही फक्त 4 ते 5 माणसं त्या स्टँडमध्ये. 10,000 लोकसंख्येचं गाव आहे आमचं. पूर्वीचं जर स्टँड बघितलं तर असली 10 स्टँड त्या स्टँडमध्ये बसतील एवढं आमच्या गावचं स्टँड होतं पहिलं. म्हणजे आमच्या जेवढं सगळं आमचं चांगलं होतं तेवढं आमच्याकडनं हिरावून घेतलं. आमच्या गावातल्या गोरगरिबाच्या जमिनी घेतल्या. अजूनही लोकांना पैसे नाहीत. तुम्ही घराघरात बांधणं लावली, बहिणी भावाभावाची बांधणं लावली, अजून एकाच्या सुद्धा खात्यावर पैसे जमा नाहीत. आणि लोक भांडणंच खेळत बसली. ती तक्रारी कोर्टात चालू आहे द्या आहे. ह्याच्यामध्ये परिस्थिती लोकांची कसं, हे सगळे विषय आहेत. पण ह्याच्यापेक्षा मोठा विषय आता जिथं स्टँड केलं आहे, दुर्दैव असं आहे तिथं जर एखाद्याला लघवी लागली, एखाद्याला जर तिथं ह्याला जायचं असलं तर अतिशय तिथं सगळी उतारवाली लोक आहेत. ती खाली सुद्धा येऊ देत नाही ती रस्त्याच्या. अशा ठिकाणी तुम्ही न्यूज स्टँड ठेवताय. एक साधे एखाद्याला चक्कर आली तर पाण्याची बाटली सुद्धा त्या स्टँडवर मिळत नाही. कुठल्या व्यवस्थेने हा प्लॅन तयार केला आहे? म्हणजे लोकांना जाणून बुजून त्रास द्यायचा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून केलंय का लोकांची सोय बघायची म्हणून केलंय? तुम्हाला रस्ताच करायचा होता म्हणून सगळ्या गावानं सहकार्य केलंय. कुठलीही अडचण तुम्हाला आणली नाही. आमचा बंधारा प्रस्तावित होता. म्हणजे आमच्या स्वाभिमानावर किती तुम्ही हल्ले करणार आहे? म्हणजे आम्हाला चिडवताय तुम्ही. आमचा जो बंधाऱ्याचा विषय आहे तो लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पाणी म्हणजे जीवन आहे. आम्ही आमचा भविष्यकाळ जर आम्हाला बघायचा असेल, पाण्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला मोठमोठ्या व्यासपीठावरनं घोषणा केलेला बंधारासुद्धा म्हणजे आमचा शिना नदीवरचा होतोय. तिऱ्यासारख्या गावाला तुम्ही न्याय देताय, बॅरिगेट्स टाकून मोठे मोठे रस्ते करून देताय, खाली बॅरेज करताय, आणि आम्हाला मात्र तुम्ही वाऱ्यावर सोडताय. हे कशासाठी चाललंय? म्हणजे ह्याच्या मागं कुटील राजकारण आहे? ह्याच्या मागं तुमचा काय कशाचा हे आहे का? कुठल्या लोकप्रतिनिधीचा तुमच्यावर दबाव आहे? हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि आमच्या जीवाशी चाललेला जो खेळ आहे, गोरगरिबाचे जे होणारे मृत्यू आहे ते थांबले पाहिजेत. नाहीतर येणारा काळ हा प्रचंड उद्रेक होणार आहे. कारण ज्या गोष्टी आम्ही डोळ्यानं बघितल्यात त्या सातत्यानं आम्ही बघू शकत नाही. या लोकांचं दुःख तुम्ही समजून घेत नसला तरी आम्हाला त्या गोष्टी रोजच्या आहेत. उद्या हा नंबर कोणाचा असेल, म्हणजे एखादा ॲक्सिडेंट झाला तर आम्हाला विचारताना सुद्धा भीती वाटते की बाबा कोण माणूस आहे, म्हणजे कोणाचं नाव निघेल, आपल्या जवळचं असेल, आपल्या नातल्यातला असेल किंवा कोण असेल. अशा पद्धतीच्या भीतीच्या वातावरणात सगळी जनता आहे. त्याच्यामुळं प्रश्नाचं गांभीर्य ओळखून खरं तर यांच्याकडून अपेक्षा नाहीत म्हणून हा सगळा करावा लागतं आम्हाला. म्हणजे आंदोलन केलं 2 तास, येण्याच्या साध्या एका जबाबदार माणसानं इथं यावं एवढीसुद्धा संवेदना दाखवली नाही. गावातलं मडं घेऊन आम्ही 2 तास रस्त्यावर बसलोय. ह्यांच्या गाड्या येते त्या सायरन वाजवत येते त्या, कुत्रं मांजरं उचलल्याने त्या मड्याला उचलते त्या, शिवीला नेऊन टाकते त्या, रस्ता चालू करते त्या. ही किती दिवस चालणार आहे? किती दिवस ह्या तुम्ही गोष्टी आमच्यावरही करणार आहेत? म्हणून हा विषय जर लवकरात लवकर नाही मार्गी लागला तर निश्चितपणाला एक मोठं आंदोलन आम्हाला आता उभं करावं लागणार आहे. आणि त्याची जबाबदारी मग त्याच्यामध्ये हिंसा होईल झाली, आम्ही आज जाऊन बसलो तरी आम्हाला फिकीर नाही. कारण हे जे दृश्य आम्ही बघतोय ना, म्हणजे लोक 60-60, 70-70 वर्षाची लोक रस्ता क्रॉस करताना कशा पद्धतीत जीव मुठीत घेऊन करतायत आम्ही बघतोय. म्हणजे आम्ही आत्महत्या केलेल्या बऱ्या. आम्ही जर आमच्याच लोकांचं हे हाल उघड्या डोळ्यानं बघणार असेल तर आम्ही आत्महत्या केलेल्या बऱ्या. त्यामुळं तुम्ही किती कारवाई करण्याचा, त्या दिवशी सुद्धा आम्ही बघितलं पोलीस प्रशासनानं दडपण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एक मडं पडले तुमच्यासमोर, लोकांची हे आहे आणि तुम्ही आंदोलन दडपताय. म्हणजे लोकांचा काय नाही, म्हणजे लोकांच्या भावना काय नाहीत. लोकांना त्याच्या संदर्भातली एकूण असंवेदनशीलता आहे, प्रशासनाच्या संदर्भातली असंवेदनशीलता आहे. आणि हा विषय कव्हर करण्यासाठी या गावामध्ये मी पाठीमागच्या अर्धा तासापासून या चौकामध्ये उभा आहे. तेव्हा मी माझ्या या कॅमेरामध्ये तुम्ही दाखवतो, तुम्हाला मी दिसत असतील ते व्हिज्युअल. तर असे व्हिज्युअल टिपलेत जे निश्चितपणानं बालाजी म्हणतोय तसं की लेकरं बाळं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला कामाला जाणारे असतील, आरोग्य सेविका असतील, मगाशी काय बघितल्या तर त्या अक्षरशः जीव मुठीत घेऊन इकडून तिकडून रस्ता
त्या ठिकाणी पास करताय, ना नीटनेटकं एस टी स्टँड दिलं आहे, ते ना सुसज्ज आहे, ना तिथं कुठल्याही पद्धतीची व्यवस्था आहे. गाव इकडे स्टँड इकडे अशा पद्धतीची पद्धत आहे. गावातनं म्हाताऱ्या माणसांनी, म्हाताऱ्या बायकांनी, महिलांनी त्या ठिकाणी स्टँडला जाताना 2-2 किलोमीटर चालत जायचं, ही परिस्थिती आहे. आणि त्याच्यामध्ये देखील रस्त्यावरून इकडून तिकडं जाताना कुठल्याही पद्धतीची सुविधा सोय तशी बांधणी या रस्त्याची न झाल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जीव सातत्यानं जात आहेत. आणि बालाही म्हणलं तसं मागच्या महिन्या 2 महिन्या काळामध्ये 10 लोक आणि अक्षरशः एखादं ॲक्सिडेंट झाल्यानंतर आमच्या गावातला, आमच्या घरातला कोण गेला आहे का, हा प्रश्न त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी इथल्या लोकांच्या अंगावर काटा आणणारा प्रश्न ही परिस्थिती आहे. इथल्या प्रतिनिधी म्हणून शैलाताई आपल्यासोबत आहेत. ताई, खरं तर रस्त्यावर येणं, रस्त्याची आंदोलनं, ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला प्रशासकीय पातळीवर मोठी गंभीरता इथं असली पाहिजे. रस्त्याच्या संदर्भातलं प्रशासन असेल, इथलं जो बाकीचा जिल्हा परिषदेकडचा विभाग असेल, ह्या किंवा नॅशनल हायवे तर त्याच्या संदर्भात ऑथॉरिटी असलेली इथली लोक असतील, ह्या लोकांनी तात्काळ अशा गोष्टीची दखल घेऊन दुरुस्ती करायला पाहिजे. मुळातच बांधणी होतानाच या सगळ्या गोष्टींची दखल घेण्यात यायला पाहिजे होती की 10,000 लोकसंख्येचं गाव आहे, एस टी स्टँड कसं असलं पाहिजे, सुविधा कशा असल्या पाहिजे, त्या रस्त्याचं क्रॉसिंग कसं असलं पाहिजे, सर्व्हिस रोड कसा असला पाहिजे, ह्या सगळ्यावर कामं होऊन रस्त्याची बांधणी व्हायला पाहिजे होती. आता हा आपण उभा असलेला जो पॅच आहे तो तर प्रचंड चुकीचा आहे. म्हणजे या रस्त्यानं माणूस जर पलीकडे इथं निघला तर इथली झाडं मोठी झाली तर त्याला इकडून येणारा रस्ता कसा दिसणार आहे, माणसं मारायसाठी हे नियोजन घातले का काय, ही शंका यावी अशा पद्धतीची परिस्थिती आहे. प्रतिनिधी म्हणून काय प्रतिक्रिया आणि काय काय पाठपुरावा आतापर्यंत झाला आणि कशी उत्तरं आली? आत्ताच आमचे सहकारी लोकरेंनी जी प्रतिक्रिया दिली, अतिशय बोलकी प्रतिक्रिया, आणि त्यांच्या माध्यमातून जी प्रतिक्रिया होती ते इथल्या सामान्य जनतेचा आवाज होता. खऱ्या अर्थानं मला तर अतिशय वाईट वाटतं, खेद वाटतो, दुर्दैव वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून हा रस्ता सुरू व्हायच्या अगोदरपासून, कारण इथले हे बाजारपेठेचं गाव बघून त्या सिच्युएशननुसार मी पाठपुरावा केला होता की रस्त्याच्या दोन्ही साईडला इकडं वडदेगाव कॉर्नरपर्यंत आम्हाला सर्व्हिस रोड पाहिजे, कारण येणार आजूबाजूच्या घोडेश्वर बाजारपेठेचं गाव असल्यामुळं आजूबाजूच्या 20-25 गावातल्या लोकांची आवक जाऊक बेगमपूरमध्ये आहे मोठ्या प्रमाणामध्ये, आणि ही जी सिच्युएशन येणार आहे हे माहिती होतं. त्या दृष्टिकोनातून खूप पाठपुरावा केला, अगदी मुंबईच्या प्रकल्प संचालकापर्यंत पाठपुरावा केला, आणि इथल्या प्रशासनाला तर वारंवार पत्र दिली, कलेक्टर साहेबांना पत्र दिली, पण प्रशासनातल्या प्रत्येक पत्रांना, आमच्या पत्रांना केराची टोपली दाखवली. पण त्यावेळी केराची टोपली दाखवली ठीक आहे, पण आज ह्या सिच्युएशनमध्ये एवढे अपघात होतात तरी ह्यांना गांभीर्य नाही आहे. खरं तर मी त्याच दिवशी सांगितले, आत्ताच बोलले त्याप्रमाणे आम्ही 2-2.5 तास रस्ता रोको केला, कारण त्या दिवशी इथली जनता इतकी, खरं तर मी म्हणते त्याच दिवशी मी PI साहेबांना, डुंगे साहेबांना सांगितले की माझ्या भागातली जनता अतिशय संयमी आहे, ह्या संयमाचा अंत तुम्ही पाहू नका, आणि जर इथून पुढं जर काही अशी सिच्युएशन आली, अपघात झाला, कुणाचा जीव गमवावा लागला तर त्याला जबाबदार तुम्ही असाल. आणि आम्हाला त्या दिवशी म्हटले डुंगे साहेब आता नवीन आलेत, नुकताच चार्ज घेतला आहे, त्यांना माहीत नसेल कदाचित आम्ही किती पाठपुरावा केला आहे, आम्हाला म्हटले की तुम्ही कमी पडलात. खरंच त्या दिवशी खूप वाईट वाटलं की आम्ही कमी पडलो. खऱ्या अर्थानं मीच खूप नाराज झाले, म्हणलं इतकं का, एवढा पाठपुरावा करून सुद्धा आपल्याला ऐकून घ्यावं लागतं की तुम्ही कमी पडला, म्हणजे खरंच कमी पडलो हा मी मनामध्ये विचार केला. विचारांती कळालं की खरंच आपण कमी पडलो, कारण तो उद्रेक जो आहे तो आता आम्हाला मोठ्या स्वरूपात करावा लागेल. आणि प्रशासनाला खऱ्या अर्थानं मला आज इशाराच द्यायचा ह्या निमित्तानं, जर आमच्या संयमाचा, माझ्या भागातल्या ह्या जनतेच्या संयमाचा तुम्ही अंत पाहू नका. जर तुम्ही लवकर वेळेत दखल नाही घेतली तर तुम्हाला अपेक्षित आहे का आणखी 10-20 जीव गमवायचे? तेच तुम्हाला अपेक्षित आहे का? जर ते अपेक्षित असेल तर आम्ही कदापि ते सहन करणार नाही. इतर ठिकाणी जर असे अपघात होत असते तर जाळपोळ, बस तोडफोड हे झाली असती, पण प्रशासनाला अजूनही कळत नाही आहे. आम्ही फक्त मागितली की वेळ आम्हाला मीटिंग द्या आमच्या जनतेसोबत. ते म्हटले की मॅडम तुम्ही एकटे, आपण नाही म्हटलं, कारण माझ्या जनतेचा भावना आहेत, त्यांना प्रशासनापर्यंत पोचवायच्या आहेत, आणि त्यासाठी आम्हाला कलेक्टर साहेबांची वेळ द्या. मीटिंग आम्हाला कलेक्टर साहेबांकडे का घ्यायची होती, कारण वारंवार NHI टाळतात, जेणेकरून जिल्ह्याचे प्रमुख म्हणून कलेक्टर साहेब तर NHIकडे पाठपुरावा करतील, गांभीर्यानं तो विषय घेतील आणि आमचा प्रश्न मार्गी लागेल. पण अजूनसुद्धा ते आम्हाला वेळ देत नाहीत, टाळाटाळ करतायत, मीटिंगची वेळ देत आहेत. तर पत्र मला व्हॉट्सअपवर पत्र पाठवत आहेत, तर तिथं पोटापाल्यातच कलेक्टर साहेबांकडे अजून पत्र गेलं नाही, अशी त्यांची कारणं आहेत. त्या दिवशी रस्ता रोकोमध्ये PI डुंगे साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की ही मीटिंग लावण्याची जबाबदारी मी घेतो आहे, पण त्यांनाही मी वारंवार फोन करते, ते पण मला सांगतायत की मी फॉलोअप घेतो. म्हणजे नक्की काय, कुणाचा कुठं ताळमेळ आहे का, इथल्या जनतेची ह्यांनी चेष्टा लावली आहे? जर ही चेष्टा लावली असेल तर ह्या प्रशासनातल्या सर्वच अधिकाऱ्यांना माझी मनापासून विनंती आहे की तुम्ही हे थांबवा. ही चेष्टा साधी गोष्ट नाही आहे. आत्ताच सांगितलं त्या पद्धतीनं खरंच आहे
मी ह्या रोडच्या पलीकडेच राहते. मला कधी बाजारपेठेच्या गावात यायचं असेल, मी एक 2 व्हीलर स्कूटी घेतली आहे, तर मी नवी स्कूटी घेतली पण मोजून मला 10 वेळा 100 वेळा मी विचार करते गावात येताना. माझ्या स्वतःच्या मनामध्ये भीती आहे की हा रोड क्रॉस करून यायला हे गरीब सामान्य लोक, वयस्कर वृद्ध लोक, ह्यांना मोलमजुरी करणारी लोक आहेत, बाहेर पडावं लागते, कामाला जावं लागते आणि हा खरंच धोकादायक रस्ता झालेला आहे. त्यासाठी कायमस्वरूपी आम्ही त्या दिवशी तेवढा उद्रेक केल्यामुळं त्यांनी तात्पुरता सर्व्हिस रोडचा प्रयत्न केला आहे, परंतु हा कायमस्वरूपी नाही आहे. कारण आम्हाला जे टाळत आहे त्याच्यावरून कळतं आहे लिगली आम्हाला मिटिंग घेऊन त्याची मंजुरी घेऊन कायमस्वरूपी दोन्ही साईडनं सर्व्हिस रोड किंवा काय आम्हाला माहीत नाही, तुम्ही आमच्या ह्या अपघात होणार आहेत ना ते टाळण्यासाठी तुम्ही आम्हाला काय करता येईल ते तुम्ही करा तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या इंजिनिअरिंगच्या लँग्वेजमध्ये, कारण करतानाच तुम्ही त्या चुका केल्या आहेत. माझ्या पाठी मग अजून काही थोडीशी गावकरी आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया 1-2 जणांच्या घेऊया, त्यांचं नेमकं काय म्हणणं हे जाणून घेऊया. काय परिस्थिती आहे, रोज चौकामध्ये आहात, खरं तर मोठा ये ना पुढे ना मोठा शेतकरी वर्ग इकडून येतो जातोय, काय परिस्थिती? आता रोज एवढे ॲक्सिडेंट होतात. जसा रोड चालू झाला 1 दिवस तर 15 दिवस रोज ॲक्सिडेंट होत होते. 15 दिवस असं वाटतं की आपण जायला गेलो त्यांच्यापाशी की आपल्या गावातलं कोणतरी आहे म्हणून काळीज असं धस्स होतं काय की आपलंच कोणतरी आहे का म्हणून एवढं प्रशासनाला. आणि आता आम्ही परवा जे आंदोलन केलं किंवा रस्ता रोको केला काय त्यावेळेस आम्ही सोडून दिलं, पण इथून आम्ही हा रस्ता खोदल्याशिवाय JCBनं त्याशिवाय आम्ही गप्प बसणार जोपर्यंत हे प्रशासन त्याची आपल्याला साईडला रस्ता देत नाही आणि जोपर्यंत हे वाहतुकीचं इथं गतिरोधक असो किंवा इतर कुठल्याही बाबीचा त्यांनी पाठपुरावा न करता जर आपल्या ह्या गावाला सहकार्य नाही केलं तर आम्ही गप्प बसणार नाही. आणि जे गावाला जाणार आहेत, रस्ता स्टँड झाले पलीगड आणि गाव झाले अलीगड, ह्या गावाचा आणि इथला जे कोण आमदार असो खासदार अजूनपर्यंत इकडं काय झालं किंवा काय होतंय हे अजिबात बघितलेलं नाही. सर्वसामान्याची परिस्थिती एवढी बेकार आहे. पाठीमागे देखील मी बोलतोय त्यावेळेला थोडंसं आमचं कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील ते किती त्याला झूम होतंय ते बघा. तर पलीकडं ते 2 माणसं त्या ठिकाणी रस्त्याच्या अगदी मधोमध बोलत थांबलेत. गंमत अशी की तो माणूस तिथूनच त्या वरच्या डिवायडरवर गाडी घालून त्या ठिकाणी तो रस्ता त्या ठिकाणी क्रॉस करणार आहे. लोकांकडे किती शिस्त आहे का तर ती मुळचीच भारतीय म्हणून आपल्याकडे कमी आहे आणि त्यातल्या त्यात पुन्हा तुम्ही त्याला पर्यायच उपलब्ध नाही ठेवला तर तो अशा पद्धतीनं काहीतरी इडीवाकडी गणितं घालून रस्ता क्रॉस करायला जातो आणि त्यामध्येच मोठा अपघात होत आहेत. आत्ता म्हणाले तसं एखाद्या वेळेला जवळ जरी जाऊ असतली तर आपल्या जवळचं कोण आहे का असं वाटायला अशा पद्धतीची परिस्थिती आहे. काय सांगणार आहे गावकरी म्हणून जर उद्या ह्या रस्त्याचं काम नाही झालं तर सरकारला काय इशारा असणार? सरकारला एक इशारा आहे, आम्ही या ठिकाणी तीव्र स्वरूपात आंदोलन करू आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर मागण्या करावं. ST स्टँड ही खाली पाहिजे सगळ्यांनी सांगितलं तसे त्याप्रमाणे आमची ही गावात ही 25-50 खेड्यातील मोठी बाजारपेठ आहे. ह्यात प्रत्येक लोक काय ना काय घ्यायसाठी येतो आणि STने जाताना सुद्धा बाजार असतो गुरुवारी, त्या ठिकाणी महिला असते पिशव्या 2 जाताना त्यांना रस्ता क्रॉस करताना मोठी अडचण येते आणि ह्या ठिकाणी शासनानं कुठेही दखल घेतली नाही. ST महामंडळाला सांगितलं बऱ्याच वेळा, त्यांनी कारण दिली आमच्या येण्याच्या हायवेचं पूर्ण काम झालं नसल्यामुळं आम्हाला ST तिथे बसत नाही सांगितलं, त्यांनी क्लिअर सांगितलं. आणि खाली तुम्ही इंद्रानं गेला तिथे तशी परिस्थिती आहे, अर्धवट काम सोडून गेली तिथं. ती म्हणते आमच्या स्ट्रक्चरमध्ये नाही, आमच्याकडे कामच नाही. तसं लेखी पत्र त्याला तयार नाही. ती पण बऱ्यापैकी आम्ही पाठपुरावा केला, मॅडमने केला आहे, बालाजीने सगळ्यांनी केला आहे. फक्त आमची एवढी इच्छा आहे लवकरात लवकर सर्व्हिस रोड आणि ST थांबण्याचं ठिकाण व्यवस्थित या ठिकाणी करून द्यावं एवढीच आमची मागणी आहे. या ठिकाणी अर्धनारी गावचं तर बस स्टॉप अर्धनारी गावापासून 5 किलोमीटर लांब आहे. अर्धनारी गाव इथून 1 किलोमीटर आहे आणि त्याचं स्टँड इसगाव टोळनाक्याजवळ दिलं. हां, हे असं मग गावकऱ्यांनी तिथं जायचं का STसाठी? 5 किलोमीटर गावापासून 5 किलोमीटर अंतर. कधी भांडलं नाही का? भांडायला काय निवेदन दिलेत की तुमच्या गावाचा एरिया तिथपर्यंत म्हणून सांगतात. मग एरिया त्या बाजूला पण आहे, त्या बाजूला जाऊन थांबायचं का लोकांनी? देगाव साईडला जाऊन थांबायचं का रोडला कुठं गावाला जायला? ते पण तुम्ही जरा ते दाखवा न्यूजमध्ये. तर ह्या संपूर्ण पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी जितक्या लोकांशी आपण बोलू तितक्या लोकांसोबत त्या ठिकाणी याच पद्धतीच्या प्रतिक्रिया संपूर्ण व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी येणार आहेत. परंतु जर बघितलं हा रस्ता बघितला त्या ठिकाणी अक्षरशः बेगमपुरकरांसाठी हा मृत्यूचा सापळा आहे. अतिशय गैरव्यवस्थापन, अतिशय चुकीच्या पद्धतीने एकूण सगळी बांधणी या संपूर्ण ह्याची झाले. कुठल्याही पद्धतीची नीटनेटकी व्यवस्था इथं नाही. स्टँडच्या बाबतीमध्ये गाव इकडं आहे, स्टँड इकडं आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे. चौकामध्ये चुकीच्या पद्धतीनं जागा राखल्या गेल्या, त्या चुकीच्या पद्धतीनं क्रॉसिंग दिलं गेलं. हे एकूण
जर या इथलं जर व्हिज्युअलमध्ये देखील तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने लोक रस्ता क्रॉस करतात. मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी रस्त्याच्या क्रॉसिंगला व्यवस्था नसल्यामुळं ज्येष्ठ नागरिक असतील, आमच्या आया बहिणी असतील किंवा ही शाळकरी मुलं असतील, जीव हातामध्ये घेऊन हा रस्ता त्या ठिकाणी सातत्यानं क्रॉस करतायत. अपघात सतत घडत आहेत. पाठीमागच्या महिन्या 2 महिन्यामध्ये 10 लोकांचा मृत्यू आणि 50 लोक त्या ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याची गोष्ट मगाशी बालाजींनी सांगितली. आणि ही परिस्थिती ह्या रस्त्याचे खरं तर हा नवा रस्ता हा बेगमपूरकरांसाठी किंवा आपल्या लोकांसाठी वरदान आहे का शाप ठरला आहे, अशा पद्धतीचा विचार पडावा. अशी पद्धतीची ही परिस्थिती आहे. शासन दरबार याची दखल घेतली पाहिजे, कलेक्टर पातळीवर याची दखल घेतली पाहिजे, रस्त्याचं जे प्रशासन आहे त्यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि जितक्या लवकर, कारण इथं समोर टोळ आहे आणि ह्या टोळच्या संदर्भामध्ये अनेक वेळा इथं वाद झालेत. या टोळवर अक्षरशः इथल्या माणसाला देखील त्या ठिकाणी साधा रस्ता ओलडून पलीकडे जाऊ दिला जात नाही किंवा टोलवरनं मोफत सोडलं जात नाही. म्हणजे तुम्ही इथल्या स्थानिक लोकांना देखील 1 रुपयांचा टोल माफ करत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये रस्त्याच्या कामाच्या बाबतीत मात्र चुका त्या ठिकाणी केल्या. त्यांच्या ह्या चुका दुरुस्त झाल्या नाही त्या तर येत्या काळामध्ये ह्या लोकांचे जीव असेच धोक्यात जाणार आहेत, मोठं नुकसान होणार आहे. आणि ते जर सावरायचं असेल तर प्रशासन जेवढ्या लवकर दखल घेईल तेवढं गरजेचं आहे. कॅमेरामॅन मुकेशसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, बेगमपूर.